चुलत्यापासून वेगळं राहिल्यावर भाऊ बारकं मी समध्यात थोरला. हां मग तकडं तनाळ सडकाला इथनं 5 किलोमीटर अंतर आहे त्या मळ्याला. बर मग इथं तकडं पसारा नसल्यामुळे मेंढर घेऊन याच मळ्यात राहायचो हां मी एकटाच. मग दिवस मावळा मी पोराशी ला भ्या वाटायचं, मी तकुंड भाकरी घेऊन यायला इकडं. बर मग आता आई भाकरी स्वयंपाक करायची, आपलं कुत्र्या गळ्यात बांधायची हां आणि ते कुत्रं हिथं आणून द्यायचं. हां मग कुत्रं जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत आलं तर जेवण करूनच मग वव्याला जायचो मी. बर देव कुठं जाईल, हां कुणीकडे का देव जायना, हां इकडं वव्याला जायचं. आणि मला हे सांगा, ते कुत्र्याला ते नेमकं बरोबर ती भाकरी घेऊन तुमच्या पशीत कसं काय कुत्रे येत होते? भाकरी दुसऱ्याला कोणाला देत नव्हतं. कसं काय? आमच्या चुलत भावाला द्यायचं नाही, हां कोणाला वाटेनी कोणाला द्यायचं नाही. हां मग ते शेजारच्या कुत्र्यासंग दोस्ती केली नाही त्यानं, किंवा त्या कुत्र्याला भाकर कधी खाऊ दिली नाही. बर हा कसं काय ते एवढं त्याला जमायचं ते? काय ते त्याला परमेश्वरानं काय बुद्ध्या घातली असेल ती. हां भाकरी घेऊन मला दिल्या हां की निवांत बसणार. मी जर इथनं कुत्र्याच्या आधी गेलो वव्याला हां तर मग ते मागल्या पायानं ढकलून गळ्यातनं काढून खाली ठेवायचं हां घोंगड्यावर, हां आणि तर घोंगड्यावरच बसायचं. मग शेराला खाऊ द्यायचं नाही, मेंढराला खाऊ द्यायचं नाही. हां मग सकाळपारी आपण आल्यावर ती भाकरी घेऊन खायची.